विद्यार्थी मित्रांनो, आपण गतीचे नियम अभ्यासतो, लॉज ऑफ मोशन. आपण मागच्या तासाला तुम्ही अभ्यासले स्पीड अँड व्हेलॉसिटी. त्याचं एक एक्झाम्पल दिलं होतं की शाळेचा जो रूट आहे त्या शाळेच्या रूटमध्ये शीतल आणि प्रशांतचं घर दाखवलेलं होतं. शीतल ही शाळेपासून म्हणजे तिच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी तिला दोन मार्ग आहेत. एक तर डायरेक्ट त्या शीतलचं घर आणि शाळा याच्यातलं डिस्टन्स आहे, म्हणजे अंतर आहे 1300 मीटर. पण दुसरा एक मार्ग आहे, ती संगीताच्या घराकडून जात असेल, संगीताला घेऊन शाळेत जात असेल तर तिला साधारणतः 500 आणि 1200 म्हणजे 1700 मीटर अंतर ही शाळेसाठी जाण्याचं अंतर आहे. म्हणजे शीतलला तिच्या घरातून डायरेक्ट शाळेमध्ये जायचं असेल तर शाळा आहे 1300 मीटरवर, पण ती तिची मैत्रीण संगीताच्या घराकडून शाळेला जात असेल तर तिला ते 1700 मीटर अंतर कापून जावं लागेल. पण जेवढं अंतर जास्त, जर चालण्याचा वेग तिचा सारखा असेल दोन्हीकडेही, तिच्या घरापासून शाळेला जाण्यासाठी आणि तिच्या घरापासून शीतलच्या घराकडून शाळेला जाण्यासाठी, तर कालावधी मात्र सारखा लागेल का? नाही. म्हणून मी तुम्हाला शेवटच्या पॉईंटला सांगितलं होतं की व्हेलॉसिटी इक्वल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटी इक्वल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. याला आपण काय म्हणतो? व्हेलॉसिटी म्हणजे वेग, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन आणि टाइम म्हणजे काय तर वेग. आता तुम्ही अभ्यासले द युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम. चाल आणि वेग यांची दोन्हीची एकके कशी आहेत तर सारखी आहे. जर तुम्ही SI युनिटचा यूज केला, SI सिस्टीम इज द मीटर पर सेकंड and while in the CGS system if the सेंटीमीटर पर सेकंड. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चाल आणि वेग यांची एकक सारखी आहेत तर SI पद्धतीमध्ये चाल आणि वेग यांचं एकक आहे मीटर पर सेकंड. तेच तुम्ही CGS पद्धतीमध्ये बघितलात तर त्याच्यामध्ये त्याचं एकक आहे सेंटीमीटर पर सेकंड. आता दुसरा पॉइंट, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. चाल ही कशाशी संबंधित आहे तर अंतराशी. वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. वेग विस्थापनाशी संबंधित आहे. आता बघा, इफ मोशन इन along a straight line, the values of speed and velocity are same, otherwise they can the difference. गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचं मूल्य सारखंच असेल, स्ट्रेट लाईन मोशन असेल, अन्यथा ते वेगळे असू शकते. Velocity is the displacement that occur in the unit time. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात. बरोबर, एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला काय म्हणतात तर वेग असं म्हणतात. आता आपण एक एक्झाम्पल बघू. समजा फॉर एक्झाम्पल, इफ द फर्स्ट एक्झाम्पल, straight line distance between the house of Sital and Sangeeta is 500 meters, and that the between Sangeeta's house and school distance is 1200 meter. Also, straight line distance between Sital house
and school is 1300 meter. Suppose Sital takes 5 minutes to reach the Sangeeta's home and then the 24 minutes to reach school from their them. For example, Sital average speed equal total distance upon total time. Sangeeta's now this home to is Sital goes to Sangeeta's home and then school. Total distance is 1700 meter. Upon total time is 29 minutes. 29 minutes. Then 1700 divided by 29. The quotient is 58.6 meter per minute. Now, Sital's velocity, you can get average speed and then the velocity. Sital's velocity equal displacement upon time. The equal velocity is 1300 meter, 1300 meter, and total time is 29 minutes. Total time is 29 minutes. The average Sital velocity average 44.83 meter per minute. Then the Sital's velocity. What is meant by? Another example. Solve your books and the velocity equal displacement upon times. Good students. Now second point is effect of speed and the direction of velocity. मला माहिती आहे का, चाल आणि दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम. इफेक्ट ऑफ स्पीड, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. फर्स्ट एग्जांपल, in your book page number 3 you observe 3 pictures. One is what will be effect of velocity on the motorcycle if its speed increase or decrease, but its direction remains unchanged. सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकलच्या प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवल्यास अन्यथा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होतो? बरोबर, मोटरसायकलची चाल वाढवली म्हणजे गती वाढवली किंवा कमी केली तर वेगावर काय परिणाम होतो? ऑब्झर्व करायचं आहे तुम्ही. आणि दूसरा एक पॉइंट दिलेला आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. इन केस a turning on the road will velocity and speed is be same. म्हणजे समजा सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादं वळण आल्यास चाल आणि वेग सारखा असेल का? युअर आन्सर इज सॉरी, नॉट सेम, डिफरन्स. And if the Sachin change direction of motorcycle, keeping its speed constant, what will be the effect on the velocity? समजा सचिन ही मोटरसायकलची चाल स्थिर ठेवून दिशा बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होईल ते तुम्ही सांगायचे. थर्ड पॉइंट, इफ ऑन द टर्निंग सचिन चेंजेस डायरेक्शन as well as speed of the motorcycle, what will the effect on velocity? It is clear. Form of the above velocity depend on the speed. Velocity form of the depends on the speed as well as direction that the velocity changes part. म्हणजे काय रे, जर आपण वरील 3 उदाहरणं अभ्यासली, तुमचे
जर आपण पिक्चर बघितली फ्रेंड्स, नाऊ द मोस्ट इम्पॉर्टंट 3 पॉइंट्स. चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून. बरोबर काय सांगतोय मी की वरील प्रसंगावर आपल्याला असं लक्षात येते, वेग आणि चाल व दिशा. वेग हा चाल आणि दिशा या दोघांशी संबंधित आहे व वेग पुढील प्रकारे बदलतो. डिफरन्स डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस बाय चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन ऑफ सेम. म्हणजे काय, चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून. पहिला पॉइंट. सेकंड, चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम. दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून. थर्ड, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. म्हणजे काय, चाल आणि गती या दोन्हीचीही दिशा बदल. नाउ ऑलवेज रिमेंबर स्टुडंट्स, तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावं लागेल, द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ऑफ द डिस्टन्स टाइम वॉज गॅलिनो. द स्पीड ऑफ साऊंड is dry area is 343.2 meter per second, while the speed of light is about 3 into 10 ⁻⁸ meter per second. The speed of revolutions of the earth around the sun is about 29,770 मीटर पर सेकंद. चालीचं मापन आंतर ऑब्लिक काल याप्रमाणे सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो कोणत्या शास्त्राने केलं असेल तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे गॅलिनो. हवेतील जर ध्वनीची चाल तुम्हाला सांगायची असेल तर ती आपल्याला सांगता येते 343.2 मीटर प्रति सेकंद. तसंच प्रकाशाची चाल जर सांगायची असेल तर 3×10⁸ मीटर पर सेकंद. आणि विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीची सूर्याभोवतीची भ्रमण करण्याची जी चाल आहे ती 29,770 मीटर प्रति सेकंद एवढी आहे. तुम्हाला माहिती आहे. मग आपल्याला म्हणता येते नेक्स्ट पॉइंट, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लाइनर मोशन. युनिफॉर्म अँड युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म अँड नॉन uniform. What is meant by uniform and non-uniform linear motion? Most important, linear motion म्हणजे एकरेषीय एकसमान व नैक समान गती. आता बघा एक एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, अमर, अकबर, एंथनी are traveling in different car with the different velocities. The distance covered by them during different time. The interval are given in the following tables. बघा मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. अमर, अकबर आणि एंथनी हे त्यांच्या स्वतःच्या गाडीने म्हणजेच वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेली अंतर काही तुम्हाला एका सारणीमध्ये दाखवलेली आहे आणि या सारणीचा तुम्ही घरी अभ्यास करावा. त्याच्याविषयी अधिकची माहिती, द डिफरन्स अँड ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन नाउ नेक्स्ट प्रेड्स. थँक्यू स्टुडंट्स. किती मिनटं झाली बेटा?